महिलेने राडा घातली आहे। चुकीच्या बाजूने दुचाकी चालवत पोलीस असल्याची धमकी देत महिलेने बस अडवली आहे, तर तिने प्रवाशांना वेठीस धरले आहे। पुण्यात 1 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणारा आरोपी इंजिनिअरिंगचा टॉपर निघालेला आहे। पोलीस पथकाने कर्नाटकमधून आरोपीला ताब्यात घेतलं असून ज्वेलरीच्या दुकानातून आरोपीने सुमारे 4 लाखांचा माल चोरून नेलाय। या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे। कात्रज चौकामध्ये वाहतूक पोलिसांकडून पीएमपीच्या गाड्यांना 40,000चा दंड आकारण्यात आलेला आहे। वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने पोलिसांनी 2 दिवसांमध्ये विशेष कारवाई केलेली आहे। उड्डाणपुलाखाली बेशिस्तपणे उभ्या करण्यात आलेल्या पीएमपीच्या बसगाड्यांवरती ही कारवाई झाली आहे। वारंवार सूचना देऊनही उल्लंघन सुरू आहे आणि असं असल्यानं कारवाईचा मार्ग अवलंबला आहे। पुणे विभागामध्ये हडपसर सॅटेलाइट टर्मिनलच्या विकासासाठी काम सध्या सुरू असल्याचं कळतं आहे आणि या कामामुळे 20 जुलै दरम्यान मेगा ब्लॉक घेतला जाईल। त्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत, तर काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या। त्यामुळे प्रवाशांनी आपली यात्रा नियोजनपूर्वक करावी असं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे। पुण्यात कंटेनरमध्ये मशरूमची शेती करण्यात आलेली आणि त्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली असल्याचं बघायला मिळत आहे। पुण्यातील शैलेश मोडक यांनीही कॉर्डेस्पेस मशरूमची शेती केलेली आहे, तर शारीरिक व्याधींवरती याचा उपयोग केला जातो।